नमस्कार, मी सुभाष दिनकरराव कासलमटुवार, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुकुम प्रभाग क्रमांक 1 मधून ड गटातून निवडणूक लढवत आहे. भाऊ, चंद्रपूर शहर महानगरपालिका मधून तुम्ही लढत आहात. जनतेच्या समोर काय आश्वासन ठेवणार आहात? जनतेसमोर आश्वासन हे आहे की मागील 8.5 वर्षामध्ये मी पूर्ण विकासाचे काम केले. मी धार्मिक आणि विकास हे दोन माझे नेहमी मुद्दे असतात. समाजाला समाजाने जोडणे, वंदनीय राष्ट्रपती महाराज, श्री माताजी निर्मला देवी, श्री स्वामी समर्थ असे अनेक संघटनांच्या माध्यमातून मी समाजाशी जोडण्याचं काम केलं आहे. नगरसेवक म्हणून विकास कार्य करण्याकरता या प्रभागामध्ये मी 29 ओपन स्पेस बगीचे निर्माण केले, 12 सभागृह केले, गुरुदेव सेवा मंडळाला सभागृह दिले, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमानला शेड बनवून दिले. जे आज योगा शिबिर सुरू आहे. या प्रभागामध्ये रस्त्यांचं काम केले, नाल्यांचे काम केले, 70% भूमिगत नाल्या झाल्या. आणि हे सर्व करत असताना हा एकमेव प्रभाग आहे चंद्रपूरचा जो मी अभिमानाने सांगू शकतो. वंदनीय राष्ट्रपती महाराज प्रवेशद्वार, हनुमान नगर प्रवेशद्वार, तुलसीनगर प्रवेशद्वार आणि वृंदावन नगर प्रवेशद्वार हे 4 प्रवेशद्वार मी केले. असा महानगरपालिकेतील एकमेव नगरसेवक. स्वच्छ प्रभाग, आदर्श प्रभाग आणि उत्कृष्ट नगरसेवक हे तिन्ही पुरस्कार मला मिळाले. स्वच्छ प्रभाग, आदर्श प्रभागचं 30 लक्षाचा विकासाचा मला पुरस्कार मिळाला आणि त्यामधून मी श्री स्वामी समर्थ दिंडोरी पीठाचं एक सभागृह मी बनवून दिलं. हे सर्व काम करत असताना या वार्डाला स्वच्छ कसा ठेवायचा या प्रयत्न केला. मी नगरसेवक बनलो तेव्हा 58 झेंड्या होत्या. 6 झेंडीवर आम्ही आलो. अजून भविष्यामध्ये कमी करू. भविष्यात एक शब्द मी करणार आहे तो मी ठरवून बसला आहे. 3 एप्रिल 2022ला अमृतचं उद्घाटन झालं. तेव्हा आम्ही नगरसेवक नव्हतो, 15 दिवसाचा नगरसेवक नव्हतो. आज मी निवडून आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये आमचं सरकार सत्ता आली. मी अमृतचं पाणी 1 दिवसाआड जे गेलं सोय आहे ते मी रोज देण्याकरता पूर्ण शक्तीने प्रयत्न करेन. प्रभागातल्या पूर्ण नाल्या भूमिगत करेल. हा प्रभाग आज जरी स्वच्छ आदर्श प्रभाग आहे पण हा प्रभाग वृंदावन नगर, तुलसीनगर, राष्ट्रनगरच्या काही थोड्या समस्या सुद्धा सोडल्या मी सर्वात सुंदर प्रभाग करेल. नगरसेवक म्हणून अभिमान आहे. वृंदावन नगर, तुलसीनगर, राष्ट्रनगरमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ इंडियाकडून 22 कोटीच्या नाल्यांचं माझं काम सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये निधी कमी असतो पण मी आमदार निधी असो, खासदार निधी असो, नगरोत्थान आहे, केंद्र सरकारच्या योजनांचा निधी आहे, राज्य सरकारच्या योजना निधी आहे, खनिज निधी आहे, नगर विकासचा निधी आहे. हे सर्व निधी या प्रभागामध्ये मी जास्त प्रमाणात आणला आणि मी माझ्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. 8 वर्षानंतर निवडणूक होत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मी नगरसेवक नव्हतो पण मी 32 कोटीचे काम केले. मी माझ्या विरोधी पक्षाला आज सांगतो आणि चॅलेंज करतो, तुमचे मुख्यमंत्री होते उद्धव साहेब ठाकरे, त्यावेळेस तुम्ही या प्रभागामध्ये 1 लाखाचं काम नाही केलं. तुम्ही फक्त मत मागण्याकरता घराघरापर्यंत पोहोचत आहे पण विकासाच्या माध्यमातून तुम्ही कधीच फ्रंटवर आले नाही. भाऊ, जनतेने काल तुमच्या बॅनरवर शेण फेकलेलं आहे, तर ह्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला तुम्ही काय सांगणार आहात? या प्रभागामध्ये माझे सर्वांशी चांगले संबंध आहे. फेकणार आहे तो सुद्धा माझ्या जवळचा आहे. जे झालं त्या घटनेची चौकशी पोलीस विभाग करेल आणि निवडणूक विभाग करेल. मी अजूनपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला नाही. मला PI साहेबांचा फोन आला रिपोर्ट द्यायला, तुम्ही या म्हणून, पण कारवाई सुरू आहे. 15 तारखेला निवडणूक आहे. जनतेला काय अपील करणार आहे तुम्ही? जनतेला अपील करेल की तुमचं मत विकासासाठी. विकास हा सर्वोच्च मुद्दा आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली तेव्हा नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, महानगरपालिका या अशा स्वायत्त संस्था बनवल्या ज्या विकासाचं काम, जनतेच्या विकासाचं काम त्या संस्था करेल. मी आज जनतेला आवाहन करतो की तुमचं एक अमूल्य मत 15 तारखेला जरूर करा आणि एका अमूल्य मताच्या भरोश्यावर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही माझ्या प्रभागातील 4 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या.